आपण आहोत आता हिंगे वाठारच्या मैदानामध्ये आणि या मैदानात फायनलला पात्र कोणकोणती बैल आहेत ती पाहूया. दादा तुमचे कोणती बैल फायनलला पात्र राहिलेत? कुटाळकरांचा देव आणि पलीकडचा पिस्टन. आदत का दुशामध्ये पळाले? दुशामध्ये पळाला. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, आपला सप्तहिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला पाखऱ्या पळाला, तो पण फायनलसाठी पात्र राहिलेला आहे. मित्रांनो, हा मारणेवाडीचा पाखरे आहे, तो पण फायनलला पात्र राहिला आहे. मित्रांनो, हा नाग्या आहे, हा पण फायनलला पात्र राहिलेला आहे. मित्रांनो, दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? अनिकेत. आज कोणती बैल तुमची फायनल राहिली? वीरचा सुंदर आणि दुसरा देव. बरं बरं. वीरच्या सुंदर बरोबर कोण पळाला? तो देवा पळाला का? बरं बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. दादा नमस्ते. आपलं नाव? संतोष. आज कोणता बैल तुमचा फायनल राहिला दादा? हे वासरू काय नाव वासराचं? सोन्या. कोणाबरोबर पळाला? नाग्याबरोबर पळाला का? जांभूळवाडीच्या नाग्याबरोबर. सर्कस. चला शुभेच्छा तुम्हाला. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव? अक्षय लांडगे. बरं, गाव कोणतं दादा? मुळशी. सकाळी पण भेटलं होतं मला तुम्ही. आज कोणता बैल आणला होता आणि कुठली बैल फायनल राहिला? आपला बैल आहे आणि आपल्याच गावातलं वासरू आहे. हा लंपी म्हणून. हा, लंपी फायनल राहिला. हा लंपी ना. लंपीन. हा, आदत मध्ये पळाली का? ह्याचं नाव काय? महाराष्ट्र केसरी लक्ष आणि लंपी. मित्रांनो, पहिल्यांदाच फायनल राहिला. लंपी कुठे बांधलाय? बरं चला, शुभेच्छा. पायऱ्यामुळे. बरं बरं, काय सांगायचं तुम्हाला प्रेक्षकांना? असं म्हणजे नाही का, समजून घेतलं पाहिजे. बैल पळतोय पण बैल अंधारात आहे. कुठल्या खांदी पळतो? चारी खांदी पळतो, आतून बाहेरून दोन्ही खांदी. बरं, नक्कीच तुम्हाला पायरा होईल, इथून पुढे अडचण येणार नाही. व्हिडिओ मध्ये बघताय सगळे. दादा नमस्ते. आपलं नाव? बरं बरं बरं. आज कोणाला घेऊन आला होता? बुलढाण्याचा शिवा. संभाजीनगरचा. छत्रपती संभाजीनगरचा. आमचे समाजातले पाहुणे. बरं बरं. ह्याचं नाव काय? शिवा. आणि त्याच्याबरोबर कोण पळालं? तो शिवा. दोघं शिवा पळाले का? बरं, दोघं फायनलला पात्र आहेत. बरं चला, शुभेच्छा दादा तुम्हाला. हा शाहीर आहे, फायनलला पात्र राहिलेला आहे. शाहीर बरोबर कोण पळालं? कोराळ्याचा बावल्या. आणि दुसरा कुठला अजून बैल फायनलला? एवढाच राहिला, शाहीरच राहिला. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, कोराळकरांचा बावल्या पण आज फायनलला पात्र राहिलेला आहे. आज कुणाबरोबर पैरा झाला दादा? गुळूंच्या बैलाबरोबर झाला होता. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला फायनलसाठी. दादा नमस्ते. नाव काय आपलं दादा? बरं, गाव कोणतं? आम्ही या बैल आपल्या मुळशीतला आहे. बरं बरं. कुठला बैल आहे? नाव काय? लंपी. मित्रांनो, आज पहिल्यांदाच फायनल राहिला. आम्हाला नाव पण वेगळे, ते नेहमी आम्ही म्हणत असतो लंपी. तर मित्रांनो, हा लंपी तो फायनलला राहिलेला आहे. आणि मला वाटतं त्याची पण लंपी नाव ठेवण्यामागं पण काहीतरी कारण आहे ना? लंपी नाव ठेवण्यामागं त्याचं कारण असं आहे की त्याला लंपी झाला होता. हा, लंपी ठेवला आणि लंपी आज फायनलला राहिला. वा, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. आपलं नाव? अनिकेत गाडे. बरं, आज कुठली बैल घेऊन आला होता आणि फायनलला कुठली राहिलेत? हा सुलतान आहे हरिश्चंद्रीचा. हरिश्चंद्री सुलतान. कोणाबरोबर पळाला आहे? तो छोटा शंभू आहे. त्याच्याबरोबर पळाला का? हो, फायनलला पात्र आहे गाडी. फायनलला पात्र आहे. मित्रांनो, फायनलला पात्र आहे गाडी. आरवीचा फोंडे. आरवीचा फोंडे. आणि हा हरिश्चंद्रीचा. बरं चला, शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. आपा नमस्ते. आज कुणाला घेऊन आला होता आपा? संग्राम. मित्रांनो, शिरवळकरांचा आपण सकाळी घेतलो होतं. आज फायनलला पात्र राहिलाय. त्याच्याबरोबर कोण पळालं? बन्नी होता. मित्रांनो, बघा कसा डरकळ टाकतोय. हा, चला शुभेच्छा आपा.